चला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आपला नवीन ब्लॉग सुरू होतो आहे आणि आपण चाललेलो आहे आज गुजरातच्या राईडला. टायटलवरनं तुम्हाला कळालं असेल आपण कोणती राईड करतो आहे. हा आपला एक पार्टनर आणि ही आपली एक बाईक आणि ही बाईक. सो 2 बाईक घेऊन आपण चाललेलो आहे. पुढे अजून एक पार्टनर आहे आपल्यासोबत, नवीन पार्टनर आहे. तो आपल्याला भेटणार आहे विरारला. तो आपला पहिला स्पॉट आहे विरार. तिकडून आपण त्याला घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे. सो लेट्स स्टे ट्यून. या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. काहीतरी नवीन रस्ते आणि नवीन बघायला तुम्हाला भेटणार आहे. सो थोडा उशीर झाला आहे, 9 वाजता आम्ही निघतो आहे. चलो. काय रस्ता आहे मित्रांनो, हा असा रस्ता असेल ना, हे दिसतंय तुम्हाला खरवडलेला रस्ता. म्हणजे हा रस्ता ॲक्च्युली रिपेअरिंग होणार आहे, पण त्याच्या आधी हा असा जो खरवडलेला असतो, म्हणजे त्याला जे रॅशेस पाडलेले असतात त्याच्यावरती डांबर फिट करायसाठी. ह्याच्यावरती नेहमी हळू चालवा, कारण की टायर तुमचे स्विंग होत असतात. तुम्ही टर्न एकीकडे घ्यायला जाल आणि गाडी एकीकडे जाईल. सो ह्याच्यावरती घाई नका करू, ह्याच्यावरती आरामात चालवा. बघा मी सरळ पकडली आहे गाडी, पण ती गाडी राईट लेफ्ट ऑटोमॅटिक होते. आणि त्याच्यानंतर असा रस्ता आला की मस्त एक गिअर वर टाकायचा, एक्सी द्यायचा आणि झूम करून निघायचं. आयुष्यात पण असंच असतं, काय आलं ना अडचणी, आरामात जायचं, जास्त घाई नाही करायची. आणि असा रस्ता आला की पटकन खेचायचं. शेवटी जायचं सगळ्यांना एकाच जागी आहे. सो कशाला घाई, आरामात जा. सगळं करून सगळ्यांना तिकडेच जायचं आहे. जोपर्यंत आहे सगळे रस्ते एन्जॉय करा. सगळे पक्षी आपली वाट बघत बसलेत. मागच्या वेळी आपण आलेलो इथे आणि काय मस्त नजारा यार. हे दिसतंय, वाह वाह, व्हॉट सीन यार. वा, काय पक्षी उडत आहेत. हे सगळे बगळे आहेत, हे मासे खायला आलेले आहेत. हे बघा, हे या साईडला दिसतंय, हे सगळे मासे खायला आलेले आहेत. मासे खात आहेत, पक्षी बिक्षी उडणारे. वाव. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. एकदा येऊन माझ्या हेल्मेटवर बस यार. मस्त सीन होता, विचार केला तुम्हाला दाखवू. साईडला थांबलो आपण आता वाट बघत. थोडी चुकामुक झाली आहे, बघू आता. ही काय आपली बाईक काय इकडे. चुकामुक म्हणजे एक रायडर आपला पाठी राहिला आहे. अजून आपण मुंबई क्रॉस नाही केलं आहे, थांबलो त्यासाठी. वाजले 10. तर ठीक आहे, बघूया त्याची वाट बघून 5 मिनटं. तर पुढे की मागे लाईव्ह लोकेशन शेअर केलं आहे. जर भेटलं तर आपण एकत्र जाऊ, नाही तर थोडं पुढे जावं लागेल मला. ॲक्च्युली झालं असं आहे की मी पुढे नाही आलेलो, मी मागे राहिलो होतो आणि आपला रायडर पुढे आला आहे. तो आता तो आपल्यासाठी थांबला आहे आणि आपण त्यालाच भेटायला चाललो आहे. हा हे विरारचा पुढे आपण आलो की एक टोल लागतो, हे इथे थांबलेले आहे. तो आता त्यांना भेटू आणि पुढच्या प्रवासाला. सो ओके, भेटलेले आहेत. तिथे उभे येते लोक. पीना गाड़ी बंद करना आता है. भाई काय चालू आहे. नाश्ता. ओके गाईज, वेलकम बॅक. मस्तपैकी नाश्ता झाला. 1:30 वाजलेले आहेत. आपण
1 वाजता नाश्ता केला, म्हणजे तब्बल 12:30ला आपण थांबलो. 1 तास आता टाईमपास झाला आपला. टाईमपास आणि म्हणजे थोडं रिलॅक्स केलं, नाश्ता केला. आणि हा आता कोणता टोल नाका यार, माहिती नाही कोणता टोल नाका आहे. टोल नाक्याचं नावसुद्धा लिहिलेलं आहे. धन्यवाद, थँक्यू. बगवाडा टोल नाका. ओके, सो आता आपण आलो आहे बगवाडा टोल नाक्याला. हा टोल नाकासुद्धा आता क्रॉस झाला आहे आणि याच्या पुढे आता अजून एक टोल नाका येईल, दाखवेन तुम्हाला तो सुद्धा. सो वाजलेले आहेत 1:30 आणि आपण पोचलेलो आहे बगवाडा. सो ऑलमोस्ट आपण गुजरातमध्ये थोडंफार आलेलो आहे. अजून इकडून 220 किलोमीटर आहे, म्हणजे आता 220 किलोमीटरच्या 50च्या स्पीडने पण जर आपण गेलो, एक आपण अंदाज पकडून 50च्या स्पीडने जरी गेलो तरी 4 तास लागतात. पण 50 असं होऊ शकत नाही. आपण मध्ये थांबणार, एक ब्रेक अजून घ्यायचा आहे आपल्याला 120 किलोमीटर नंतर आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास. म्हणजे आपण जर बघितलं तर एक 6 तास अजून पकडा, म्हणजे एक 8-9 वाजेपर्यंत आपण पोचू शकतो, 9 वाजेपर्यंत. सो त्या हिशोबाने हा काहीतरी आमचा प्रयत्न आहे. असं काय लिहिलेलं नाही आहे की याच टायमाला पोचायचं, पण एक ठीक आहे, आपल्या पोचायचं आपल्याला टायमावर म्हणून आपण पोचूया. म्हणजे कसं रिलॅक्स करता येईल आणि उद्या मस्तपैकी आपण ज्या स्पॉटवर चाललो तो स्पॉट फिरता येईल. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि आपल्याकडे आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटी. सो खरंच खूप मोठा स्टॅच्यू आहे तो, सरदार वल्लभभाई पटेल यांचा. सो बघूया कसं एक्सपिरियन्स आहे तो. मी मुंबईच्या बाहेर ही माझी पहिली राईड असेल. नॉट मुंबईच्या बाहेर, मी तर म्हणेन ना महाराष्ट्राच्या बाहेर. ओके, कारण की महाराष्ट्राच्या बाहेर अशी अजून एक तरी राईड झाली नाही आहे माझी, ही पहिलीच राईड आहे. फर्स्ट टाईम महाराष्ट्राच्या बाहेरची राईड करून एक्सपिरियन्स तुम्हाला मी नक्की सांगेन. लोकं कशी असतात महाराष्ट्राच्या बाहेर किंवा रस्ते इकडचे ते तुम्ही बघताच आहात. आणि बाकी ड्रायव्हिंग स्किल लोकांच्या कशा आहेत, कारण की महाराष्ट्रातलं चालवणारे लोक आणि महाराष्ट्राच्या बाहेर ट्रॅफिकचे रूल पाळणारे लोक खूप फरक असतो. त्या हिशोबाने आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच आणि मी दाखवेनसुद्धा. आता ठीक आहे, पण ह्या रोडला एक गोष्ट आहे की असं ट्रॅफिक नाही म्हणता येणार, पण हे जे असे कंटेनर दिसत आहेत ना ते खूप आहेत. म्हणजे तुम्ही एका लेनमध्ये चाललं आहे तर तुम्ही एका लेनमध्ये चालू नाही शकत, कारण की तुम्हाला एक वेळ अशी येईल की तिन्ही लेनमध्ये 3-3 मोठे मोठे कंटेनर आहेत, तर तुम्हाला स्लो करायची आहे. बघा, हे कोणत्याही लेनमध्ये कंटेनर असतात. या कंटेनरला काही शिस्त नाही आहे कोणत्या लेनमध्ये जायचं आहे नाही जायचं आहे, ते बस चालत असतात आणि तुम्हाला ते ॲडजस्ट करावं लागतं. सो असा हा रस्ता आहे आणि हा पुढे पूर्ण सुरतपर्यंत हे असंच असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला याची सवय आता करून घ्यायला लागेल पुढच्या 1-2 तासात, कारण की अजून 6-7 तासाचा प्रवास बाकी आहे आपला. हे बघा, हे असे मोठे मोठे ट्रक हे इकडून तिकडून इकडे करत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला स्लो डाऊन व्हायचंच आहे. तुम्ही पळवू शकत नाही अशी, जशी आपण नाशिकला जाताना किंवा आपल्या कोकणात जाताना पळवतो, अजिबात नाही. तुम्हाला कंटेनर वगैरे खूप दिसतील. हा झाला रस्त्याचा अपडेट. आणि राईडचा अपडेट द्यायचं झालं तर आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो आहे. ऊन आहे पण उन्हाचे चटके अजून लागत नाही आहेत तेवढे, कारण की मे बी थंडगार हवासुद्धा आहे, थंडी आहे म्हणून, हिवाळ्याचा ऋतू आहे म्हणून. तर तो एक आहे, त्याचा एक बेनिफिट आहे की तुम्हाला जास्त उन्हामध्ये एक्झॉस्ट नाही व्हायला होत आहे. आता आम्ही जॅकेट घालून थोडे फोटो सेशन वगैरे करत होतो, म्हणजे फोटो काढत होतो यार. तर त्याच्यामध्ये सुद्धा एवढं काय वाटलं नाही आम्हाला, म्हणजे की गरम होतं आहे किंवा नाही. तर जर गरमी असती याच जागी, गरमीचा महिना ऋतू असता तर घामाच्या धारा पाहिल्या असत्या. पण मजा येते एकंदर राईड करायलाही, कारण की राईडची वाव. गाडी बघा, काय गाडी आहे यार, वा. एकदम अँटिक गाडी होती. अँटिक गाडी, एवढ्या उन्हातनं बिना रूफटॉपची गाडी आहे, बापरे. चलो, एनिवेज स्ट्रेट येऊन व्हिडिओमध्ये बनून व्हिडिओमध्ये बनून राहा आणि आपण पुढचा अपडेट पुढे देऊया. स्टेट येऊन गाईज, थँक्यू. आता आपण इकडे जेवायसाठी आलो.
हे हॉटेल आहे. 3:30 झालेले आहेत आणि आपण आता जेवायला आलेलो आहे. जेवूया मस्तपैकी, कारण की आपण नाईट शिफ्ट केलेली आहे. नाईट शिफ्ट करून मस्त छोटासा नाश्ता केलेला आहे. फक्त असं डोळ्यावर थोडी झोप आहे आणि भूक पण लागलेली आहे. सो मस्तपैकी काहीतरी नाश्ता नाही सॉरी जेवण करूया. अजून पुढून इथे 100 किलोमीटर राहिलं असेल, 100-120 किलोमीटर. सो ते घ्यायचं आणि मस्तपैकी आपण आपल्या हॉटेलवरती पोहोचायचं आहे आणि तिकडेच जाऊन आता काय तो फायनली आराम करायचा आहे. बाईक आपल्या इथे बाहेरच राहतील, राहून दे. हा तो जबरदस्त गरमी झाली आहे. बंद आहे. अरे यार बंद आहे एसी. गरमीत बसायला लागणार आहे. हो मैं भी वही खाएगा भाई. 2 में 3 करते ना, कम आए तो और एक लेंगे. दाल खिचडी खायचा प्लेट आहे. सो आपण आता इथे थांबलो होतो जेवायला फायनली आणि प्रॉपर जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. आणि आपण आता आहे सुरत सिटीमध्ये. सुरत सिटीमध्ये आता वाजले आहेत 4:34. सो 250 किलोमीटर आपण कापलेलं आहे. आता आपण 100 किलोमीटर बाकी आहे. तो 100 किलोमीटर म्हणजे आपण 7 वाजेपर्यंत पोचू शकतो. 7 वाजेपर्यंत आपण हॉटेलवरती पोचणार आहे. ठीक आहे. तो आमचा अंदाज असा होता की 10 ते 11 वाजतील म्हणून. पण ठीक आहे, रोड ठीक आहे, चांगलाच आहे. ट्रॅफिक म्हणजे असं ट्रॅफिक नाही आहे, पण थोडंफार ते ट्रकची धावपळ मध्ये आहे. तर ट्रॅफिक म्हणता नाही येणार. तुम्ही आरामात ॲव्हरेज स्पीड 70-80 करू शकता. सो आपण आता रेडी होतो आहे मस्तपैकी. 100 किलोमीटर आपण 120 किलोमीटर सॉरी डायरेक्ट हॉटेलवर. हां नाही, अभी स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टैच्यू ऑफ यूनिटी बड़ोड़ा. नहीं नहीं, हाँ ये हिलता ही नहीं ना थोड़ा भी. थैंक यू. कहाँ पे? बॉम्बे से जहाँ राइड ग्रुप लेके जाता था वहाँ मेरा फ्रेंड है, उसमें मैं एक बार गया हूँ. हाँ पिलियन. अच्छा पिलियन की लेकिन हालत होती है पीछे अगर नहीं रहे तो. हाँ पुराना मॉडल. ये खाली ट्रक का थोड़ा इधर बहुत है, वरना बाकी तो सही है फिर. हाँ ट्रक की वजह से भगा ही नहीं सकते. चलो सो असं असतं, लोकांना कुतूहल असतं. आपण कुठे चाललो आहे, कुठून आलो आहे. सो चांगलं आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. आणि ठीक आहे, आता जसं सांगितलं मी, आपण सुरत सिटीमध्ये, आता सुरतमध्ये आपण जेवलो आहे. सुरतची सुरत बघितली आणि सुरतच बदलली हो. जोक होता बाय द वे, फालतू. पण ठीक आहे, असं काय सुचत नाही तर असे फालतू जोकच सुचतात. एनी विच वेज आपण सुरत सिटीमधून आता पुढे जाणार.
ओके मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसामध्ये. आपण फ्रेश झालेलो आहे. फ्रेश होऊन आता मस्तपैकी आपण दर्शन करायला चाललेलो आहे. कसलं दर्शन नाही यावेळी. हां, ॲक्च्युली आपण चाललेलो आहे काय बोलतात यार, स्वामीनारायण मंदिरात. स्वामीनारायण मंदिर एक सुपर मंदिर आहे इकडे बघण्यासारखं. ते आपण बघणार आहे. ते बघितल्याच्या नंतर आपण जाणार आहे झूमध्ये. झू आहे इकडे, ते स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तिकडेच आहे. तर झूमध्ये आपण जाणार आहे. झू बघणार आहे. त्याच्यामध्ये प्राणी पक्षी सगळे बघणार आपण मस्तपैकी. तुम्हालासुद्धा दाखवणार मी, डोंट वरी. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीज, आपल्याला संध्याकाळचा जो लाईटिंग शो आहे तो पण बघायचा आहे. त्याच्यामुळे आपण तो सुद्धा बघणार आणि मस्तपैकी रिटर्न घरीच संध्याकाळपर्यंत. संध्याकाळला आराम, दुसऱ्या दिवशी निघायचं आपल्याला. सो असा काहीसा आजचा बेत आहे, असा काहीसा आजचा प्लॅन आहे. सो पुढचा अपडेट तुम्हाला पुढे देतो. आणि स्टे ट्यून. आत्तापर्यंत व्हिडिओ बघत राहिल्याबद्दल थँक्यू. आणि लाईक यार, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. तुम्ही कमेंट नाही करत, कमेंट केलं तर थोडं बरं वाटतं यार. मी रिप्लाय पण करत जाईन तुमच्या कमेंटचे. थँक्यू व्हेरी मच. तो बाईक आपल्याला रेडी झालेला आहे. 2च बाईक आपण घेणार आहे, दोन्ही 390. एक ही आणि एक रोहितची. हा आपला रायडर असणार आहे आज. आणि आपण बनणार आहे पिलियन. काय बोलतो मग आजचा काय प्लॅन आहे? आता प्लॅन स्टॅच्यू ऑफ युनिटी मला हेर लावायचं का भाई? आम्ही बघायला लागतं यार. ब्लॉगर. हा आमचा वीरू, हा आमचा जय. सो आजचा प्लॅन आहे आमचा. आम्ही चालू स्टॅच्यू ऑफ युनिटीला. पहिला आम्ही स्वामीनारायण मंदिरला जाणार आहे. त्यानंतर झूमध्ये पण जाणार आहे ना इथे. हां, झूमध्ये पण जाणार आहे. हे वीरा आहे, याला बघितलं असेल तुम्ही. ही आमचा जय. आज हिला नाही काढणार, हिला आराम देणार आहे. एकावरती दोघं होऊन जाईल. बघू आता कसं काय प्लॅन होतं आहे. पुढे अपडेट देऊ आम्ही. बाकी ताप गेला आहे माझा. मी नॉर्मल आहे आता. याची ताप आला नव्हता मॉर्निंगला. बॉडी थोडी पेन होत होती आणि ऑलरेडी झोप भेटली नव्हती. सो आता फाईन आहे. एक थोडी ॲडवाईस देतो की तुम्ही राईडला जाताना एक मेडिकल किट कॅरी करत जावा. ॲटलीस्ट डोलो तरी, नाहीतर डेटॉल बिटॉल सगळं कॅरी करून जा छोटंसं. ॲक्च्युली आम्ही केलं नव्हतं. आता आम्हाला धडा भेटला आहे नवीन एकदम. सो तापाची, सर्दीची गोळी तुम्ही दोन्ही रायडर सज्ज आहेत. आपण आता चाललेलो आहे. प्लॅन थोडा चाललेला आहे. प्लॅनमध्ये थोडा चेंज झालेला आहे. 2 बाईक आपण घेतल्या आहेत. पण आपण स्वामीनारायण मंदिरात न जाता आपण चाललेलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला डायरेक्ट. झू आहे तिकडे, झू आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी. कारण की स्वामीनारायण मंदिर 12 ते 3 बंद असतं. तो आपल्याला 12 ते 3 मध्ये दर्शन नाही भेटणार. त्याच्यामुळे आता जाऊन फायदा नाही आहे. आपण आता स्वामीनारायण मंदिराच्या बदली आपण जाणार आहे झूमधून स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि तिकडून मग आपण संध्याकाळी आपण जाणार आहे मंदिरात. सो असा काहीसा आपण थांबलो आहे नाश्त्यासाठी. नाश्ता आपला चालू आहे थेपले, गुजरातचा स्पेशल थेपले. आणि हा इकडे असा काहीसा आयटम भेटतो, बघून घ्या. इकडे सगळे हेच आयटम भेटतात. हां, जिकडे जाताना फिरायला तिकडचे आयटम खायचे मस्तपैकी. तिकडे फिरायचं, बघायचं काय काय आहे तिकडे. आणि मस्तपैकी असं खायचं. हा असा परिसर आहे. ही गोशाळा आहे इथे, गोधाम बघू शकता तुम्ही बाजूला. आणि हे आहे स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थान. आपण मंदिरामध्ये आलेलो आहे. गोधाममध्ये पण आपण जाऊ, हे सगळं एक्सप्लोअर करू. आणि हे बघा आतमधला परिसर बघा. असं तुम्हाला वाटेल की तुम्ही कुठेतरी दुसरीकडे आला. हे बघा ते किती
मस्त असं आहे बघण्यासारखं आहे. हा आतला परिसर आहे मंदिराचा. आहे इकडे पार्किंगची अशी काहीतरी सुविधा आहे इथे बघू शकता. हे दोन इकडे पार्किंग थोडी पे करावी लागते. किती माहिती नाही. किती पार्किंग? 20 रुपये पार्किंग. दोन्ही बाईकची आपण पे केलेलं आहे. पार्किंग आहे. 10,000 रुपये पार्किंग आहे एका बाईकची. मोठा परिसर आहे. फिरायला आपल्याला मजा येणार आहे इथे. पण ऊन आहे, उन्हातच फिरायचं आहे आपल्याला. तुम्ही टेन्शन ना घेऊ, तुम्ही घरी बसून मस्त हा व्हिडिओ बघा. मी मस्तपैकी शूट करणार आहे आता. सो डोंट वरी. इथे बाईक पार्क करूया आपल्या. इथून आपण एंट्री घेतली आणि हा आहे एंट्रन्स. बघू शकता हे मस्त असे हत्ती घोडे आणि तुम्हाला असं वाटेल कुठेतरी महाभारतामध्ये वगैरे तुम्ही आलाय. अजून जवळून तुम्हाला दाखवतो मी. बघा जबरदस्त आहे. हे भाई थांब. हा एंट्रन्समध्ये पहिलाच असा रथ आहे मस्तपैकी. हे असं मस्त राधाकृष्णाचं आपण जसं वाडामध्ये बघितलं होतं छोटे छोटे थोड्या मूर्त्या आहेत. मन प्रसन्न झालं. मन प्रसन्न झालं माझं. बुखार भाग गया मेरा. बुखार भाग गया मंदिर देख के. ऊन खूप आहे पण बघण्यासारखं मजबूत आहे. आला तर एकदम अर्ली मॉर्निंग या, नाही तर संध्याकाळी या. मस्त फोटो काढायला भेटतील. 12 ते 3 बंद असतं. 12 ते 3 बंद असतं मंदिर. आम्ही याचा बाहेरचा परिसर. हे इथे असं मस्तपैकी नटराज फाउंटन. त्या आजूबाजूला छोटे छोटे फाउंटन आहे पण नटराजची मोठी मूर्ती आहे इथे. बघा एंट्रन्समधून आपण आतमध्ये जाऊया आणि आतल्या गोष्टी पण तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. वाव, हे एवढं भव्य मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. नीलकंठ द्वार तिकडे आणि या साईडला याचं आपलं जायचं मंदिरात आणि घ्यायचं मंदिराचं दर्शन. आला तुम्हाला इथे नीलकंठ सरोवर असं दिसेल. हे आहे वाव. हे असं तुम्हाला वाटतं की पाण्याच्या आतमध्ये मंदिर आहे आणि ॲक्च्युली पाण्यात मंदिर आहे. चारही बाजूला निळशार पाणी आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये हे आलेलं असं मंदिर. एवढं सुंदर मंदिर आहे म्हणजे इथनं आल्यावरती एवढे शांत वाटते. तुम्ही बघू शकता इकडे शंकराच्या पिंड आहेत आणि मंदिराच्या एंट्रन्समध्ये आपण आलेलो आहे.
ये पूरा राउंड का है रे, पूरा मंदिर का लगता है। हे इथून दिसतं पूर्ण मंदिर, संपूर्ण वा भव्य दिव्य मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. खूप तुम्हाला आवडत असेल जेवढ्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप तुम्ही एन्जॉय पण करत असाल. खूप बघण्यासारख्या गोष्टी आहेत, कदाचित थोड्याफार राहून पण जातील, पण डोंट वरी, तुम्ही आलात की सगळं एक्सप्लोअर करा. 1-1.5 तास तरी तुम्हाला पाहिजे सगळं एक्सप्लोअर करायला. स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये आपण आलेलो आहे आता मस्तपैकी. ही एवढी मस्तपैकी लाईन आहे बघा. 6 वाजेपर्यंत सगळ्यांना बाहेर काढतो. आपण 6च्या आधी आलो. ही लाईनला आपण पुढे जाणार आहे. ठीक आहे, पुढचा अपडेट पुढे दाखवतो तुम्हाला. पोचून दे, बॅटरी एकदम कमी राहिली हा आहे एंट्रान्स. आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये आलेलो आहे. हा आहे असा कायचा एंट्रान्स स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये. पोचलेलो आहे फायनली आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये. तिथून असं काहीसं दिसतंय. वाजलेले आहेत 5:30-6 वाजता हे बंद होतं आणि आपण चाललेलो आहे एस्केलेटरवर. काय मग स्टॅच्यू ऑफ युनिटी काय आहे? आपल्यामध्ये युनिटी किती आहे बघायची आहे तर स्टॅच्यू ऑफ युनिटीला या. हो असा काही आजूबाजूचा परिसर आहे.
आणि आपण फायनली आलेलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. वाव, एकदम पाहिजे आपण. एवढ्या पायऱ्या चढून आपल्याला जायचंय. ओके. आता आम्ही आलो स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये. वा, हा सुंदर नजारा, एकदम जबरदस्त नजारा असं त्याला म्हणायचंय. जर एवढ्या शिड्या चढायचं नसतील तर बाजूला एस्केलेटर आहे, एस्केलेटरने पण चढू शकता. वा 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 वा, खूपच सुंदर. राईड साक्षात झाले आमचे पूर्ण. राईड तापामध्ये पण मी एवढं चालतोय. हा, एवढे कष्ट घेऊन आलाय, ताप बी आलेला आहे, डोलो बोलो. पुढे बघा, नजारा बघा. हा आहे एवढा मोठा स्टॅच्यू ऑफ युनिटी. भव्य विशालकाय स्टॅच्यू आपल्या इंडियामधला. सो इथे येऊन नक्की बघितलं पाहिजे सगळ्यांनी. इथून तुम्हाला प्रॉपर दिसणार नाही, पण खरंच तुम्ही बघा केवढा मोठा इथे. ॲक्च्युली खूप 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 मोठी इंजिनिअरिंग याच्या पाठी आहे. आणि एवढा मोठा स्टॅच्यू उभं करणं म्हणजे हां हां हां. इथून बघा तुम्हाला नाक दिसतंय का? जबरदस्त. तो मस्तपैकी फिरून झालेलं आहे आपलं. इथून दिसत असेल तुम्हाला एकदम छान सुंदर मस्त एकदम भव्य दिव्य असा हा स्टॅच्यू आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल. तुम्ही बघू शकता इकडे आणि आनंद घेऊ शकता इकडे येण्याचा. इकडची तिकीट जी आहे ती 150 रुपये आहे लाईट शोसाठी. लाईट शोसाठी म्हणजे लाईट शोसाठी नाही आहे, ती 150 रुपये तिकीट आपली फक्त तुम्हाला एंट्रीसाठी आहे. ठीक आहे, तर एंट्रीच्या नंतर पण तुम्ही त्या 150 रुपये तिकीटमध्ये लाईट शो बघू शकता. दुसरी तिकीट येते एक 2000 रुपये, जे तिकडे तुम्हाला सीट मस्तपैकी बसायला भेटते आणि त्या सीटमध्ये बसून तुम्ही मस्तपैकी आरामामध्ये लाईट शो एन्जॉय करू शकता. आणि एक 10,000 रुपयाची तिकीट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जो कोट दिसतो तिकडे वरती, त्या कोटपर्यंत तुम्ही वरती जाऊ शकता लिफ्टने आणि त्या कोटमधून वरतून नजारा सगळा बघू शकता. तो अशा काहीशा तिकीट्स आहेत आणि हे असं जे आहे ते बघण्यासारखं दृश्य आहे. तर तुम्ही तिकीट जे आहे ते ऑनलाईन बुकिंग करू शकता. त्याचे स्लॉट असतात. तुम्ही ते ऑन द स्पॉट तुम्हाला तिकीट नाही भेटत. ऑन द स्पॉट तिकीट पाहिजे तर 150 रुपयाची जी तिकीट येते हे फक्त एंट्री तिकीट असते, ती तुम्हाला भेटू शकते. त्याच्या व्यतिरिक्त असं बाकी तुम्हाला ज्या स्लॉट्स पाहिजे असतात वरतून बघण्यासाठी आणि लाईट शो बघण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला प्राइसिंग ऑनलाईन असते. ती ऑनलाईन तिकीट बुक करूनच यावी लागते. लाईट शो के लिए बचा के रखो. लाईट शो आहे. लाईट शो के लिए बचा के रखो बॅटरी असं याचं म्हणणं आहे. तर आपण बॅटरी थोडी वाचून ठेवूया. 17% बॅटरी उरली आहे. स्टे ट्यून गाईज. द मेकिंग ऑफ द वर्ल्ड लार्जेस्ट टॉलेस्ट स्टॅच्यू असं इकडे आहे. हे बघा, त्याचं भूमिपूजन वगैरे झालेलं याची एंट्री आहे. हे काहीच आहे आणि हे असं आहे. तर इकडे तुम्हाला कसं बनवलं, याचा पाया कसा आला, इंजिनियर्स वगैरे, हे बघा हे सगळी म्हणजे सगळी टोटल तुम्हाला माहिती इकडे दिसेल. बघू शकता सगळी माहिती घ्या. नुसतं फिरायचं म्हणून फिरू नका. बेस्ट झालेलं इथे. बघा, ही गॅलरी आहे एक प्रकारची. गॅलरीमध्ये आम्ही फिरतो आहे आणि या गॅलरीमध्ये मस्त अशी सगळी माहिती आहे. हे बघा, हे आहे असं. हे तुम्हाला वॉकिंग देतो मी. आता तुम्हाला वाटेल की इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये आले तुम्ही. ठीक आहे, हे बघा इथे येऊन तुम्ही काय करू शकता, बेसची माहिती घेऊन त्याच्यावरती माहिती वाचू शकता. बॅक करा, म्हणजे तुमच्या ज्या कल्पना आहेत इथे लिहून घ्या. होममध्ये जा आणि इथे हिंदी, मराठी, इंग्लिश. तर आपण इंग्लिशमध्ये घेऊया. इंग्लिशमध्ये द आयडिया, द लोकेशन, द प्लॅन आणि हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. आणि हे प्रतिमा वगैरे दाखवलं आहे. आता आयडियावरती जा आणि इकडे हे सगळा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. तर असं काहीच आहे. आणि हे आहे इथे असा पूर्ण टॅटू जो आहे असा बनलेला आहे. इथून तुम्ही जवळ छोटी प्रतिकृती बघू शकता आणि वरती जाऊन तुम्ही मोठी प्रतिकृती तुम्हाला वरतूनही दिसेल.
हे असं काहीच आहे मस्तपैकी. ही अशी इंजिनिअरिंग आहे आतली, म्हणजे असं आतमध्ये लिफ्ट वगैरे पण आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. इकडे व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी. अजून गॅलरी लिफ्ट, तर इकडे गॅलरी सुद्धा आहे तुम्ही बघू शकता. आणि हे असे धबधबे पडतात असं दाखवलं आहे, पण ते ॲक्च्युली धबधबे नाही आहे. असं काहीच आहे. माहिती आहे इकडे व्हिडिओ चालू आहे पूर्ण. तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल त्या व्हिडिओमध्ये येऊन बसा. कसं बांधलं गेलं, कसं काय आहे ते पूर्ण दाखवतात ते इथे. ते स्क्रीन आहे इथे, डिस्प्ले चालू आहे मस्त. आणि हे असं मस्तपैकी बघा जशी माती काढली त्याच्यातली रिव्हरमधून. आणि पूर्ण एक टू झेड माहिती अशी दाखवली त्याच्यामध्ये. नंतर आपल्याला हे इथे पाण्यामध्ये झालेलं आहे. आणि यार सुप्पब आहे मस्त. म्हणजे हे असे छोटे छोटे मस्त अशा सगळ्या माहिती लिहिलेल्या आहेत. हिंदी, इंग्लिश, गुजराती सगळ्यामध्ये लिहिलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला वाचायला येतील. थिएटर भी है. थिएटर दाखवला मी. हां थिएटर दाखवला. थिएटर अगर में जाना है तो हे असे डिस्प्ले तिथे. डिस्प्लेमध्ये काय नाही जास्त. हे असं तिकडचे जे पाळीव प्राणी वगैरे ते असं स्तनधारी प्राणी हे असं सगळं लिहिलेलं आहे. ते पुन्हा तुम्ही इथे घेऊ शकता. कुठे प्लेस कुठे आहे ते पण येऊन जातं पुन्हा. सापुतारा रेंज. हे दाखवले. आता साऊंड कमी येतं वेगळं, पण येऊन जातं. थोडे आमचे बॅटरीचे लागले. मस्तपैकी मस्त असे पक्षी वगैरे सगळे राहिले आहे. स्क्रीन आहेत तिथे. त्याचा आनंद घ्या आहे सगळ्या गोष्टींचा. सगळ्या गोष्टी मस्तपैकी ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्या गोष्टी बघा, एन्जॉय करा त्याच्या. त्याचा आतमध्ये एंट्री आहे, तुम्ही आतमध्ये पण बघू शकता. आणि इथे लिफ्टसाठी लाईन आहे. व्ह्यूइंग गॅलरी लिफ्ट. व्ह्यूइंग गॅलरी लिफ्ट म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मी म्हटलं ना जो वरती व्ह्यू आहे तिकडे जाऊन सोडणार. याच्यासाठी ही एवढी सगळी लाईन आहे, कारण की सगळ्यांना एकत्र सोडू नाही शकत, लिमिट आहे त्याच्यामध्ये. सो हे असं काहीच आहे. म्हणजे तुम्ही तिकीट जरी काढली 1000-2000ची तरी तुम्हाला ही अशी एवढी लाईन लावावी लागणार आहे. हां बघा संडे या लाईनमध्ये कमीत कमी तुम्हाला 1 तासभर जाईल. ही पण माहिती देतो, कारण की खूप लिमिटेड लोकांनाच वरती सोडू शकतात, सगळ्यांना एकत्र नाही सोडत. तो एक फक्त ऑनलाईन तुम्ही बुकिंग करा. बिफोर 10 दिवस आधी केला तर आधी उत्तम, कारण 3 स्लॉट आहेत. एक 150चा स्लॉट आहे, तो कधी तुम्ही करू शकता. फक्त 10 दिवस आधी तुम्ही बुकिंग करा, कारण 3 स्लॉट आहे. एक 150 रुपया स्लॉट आहे, तो तुम्ही कधी पण बुकिंग करू शकता. पण तो 1000 रुपया स्लॉट आहे ना, तो अर्ली म्हणजे अर्ली लगेच बुकिंग संपून जाते ह्याची. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्ह्यू भेटतो. वरती गेल्यावरती एक गॅलरी पूर्ण. तो आज आम्हाला तो स्लॉट भेटला नाही, पण 150 स्लॉट आहे आमचा. पण अशा प्रकारे ह्या लोकांनी इंटरनली बांधलं आहे. खूप छान आणि सुंदर प्रकारे बांधलं आहे. हा राईड्सचा फायदा असतो. आम्ही येतो कधी पण बाईक बघत असतो, फिरत असतो, काय पण करत असतो. हा फक्त सुट्टी भेटली पाहिजे टायमावरती. फक्त बॉसला बोलत असतो, भाई बॉस सुट्टी दे. बॉस देतो सुट्टी. आमचा एक रायडर कुठे बसला माहीत नाही. हा थकला आहे तो ॲक्च्युली, एक जास्त थकला आहे. आता नाईट शोसाठी ठेवून दिलं आहे आम्ही, पण नाईट शो कधी होईल माहीत नाही. ठेवून द्या आप कर. ती माहिती इकडे सगळी इथे चालू असते. तर तसा एक दुसरी स्क्रीन आहे. इकडे तुम्ही येऊन बसू शकता.
बसून मस्तपैकी इथे माहिती बघा. आणि व्हिडिओ स्क्रीन लावलेले आहे, ते स्पीकर चालू आहे, व्यवस्थित ऐका काय आहे का लोक येत असतात. थोडीशी गॅलरी पण आहे इथे. माती के लाल सन ऑफ सॉइल. हे जे आर्टिकल आहे किंवा जे काही ॲक्ट वगैरे आहेत ते सगळे इकडे लावलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता, वाचू शकता. त्यावेळी जे छापून आलेलं पेपरमध्ये त्यावेळीचे जे बघू शकता ते किती जुने आहेत ते सगळे तेव्हाचं. तर हे सगळं आमची हिस्ट्री आहे ते थोडक्यात तिथे मांडण्याचा प्रयत्न केला. ही हिस्ट्री खूप मोठी आहे. 1939चा हा पेपर आहे बघा. हा 1939 है ना. I include a report on a disturbance which took place in the Broad City from 20th and 22nd century and the in connection with the visit of Mr. Vallabhbhai Patel. So, see. चला मित्रांनो, जायची तयारी सुरू झालेली आहे आपली. हे होतं आपलं हॉटेल आणि या आपल्या बाईक रेडी आहेत. 2 ADV आणि 1 ड्यूक. सो या हॉटेलमध्ये आपण थांबलेलो मस्तपैकी. भाई सेफ राईड, भाई सेफ राईड. आणि 2 दिवसानंतर आता मस्तपैकी निघतोय. चला. गणपती बाप्पा मोरया. चला तर जायचा प्रवास आपला सुरू झालेला आहे आणि 1 दिवस आपण मस्त फिरलो, 1 दिवस रेस्ट केली आणि आज आपण निघालो आहे. रेस्ट केली याचा अर्थ आपण 1 दिवस थांबून फक्त थांबलो नव्हतो, तर 1 दिवस रेस्ट आणि निघायचं असे 2 दिवसाची राईड झाली ही. आणि आज आपण पोचू संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत घरी. सो असा काहीसा हा अपडेट आहे आजचा आत्तापर्यंतचा. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि यार प्लीज गाईज, तुम्हाला खूप 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 कळकळीची रिक्वेस्ट आहे, एक लाईक करा यार प्लीज. एक लाईक तरी करा आणि सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईबर वाढत नाहीत, मी खूप व्हिडिओ टाकलेत आणि सगळ्यांना आवडतात व्हिडिओ. तर लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा प्लीज. तुम्हाला म्हणजे कसं आमची नवीन राईड जी काय आहे ते लगेच माहिती पडेल. बेल आयकनवरती पण क्लिक करा म्हणजे पुढच्या अपडेटचा आम्ही जे अपडेट येतो, आमचा इंस्टाग्रामचा हँडल पण आहे, इंस्टाग्रामवरती या. इंस्टाग्रामवरती आपण बोलू शकतो तुमच्या पुढच्या राईड काय आहे. तुम्ही आमच्याबरोबर राईडसुद्धा करू शकता. एकत्र राईड करू, खूप मजा करू, एन्जॉय करू. जसं आम्ही आधी 2 जण राईड करत होतो, आता आम्हाला एक दुसरा रायडर जॉईन झाला आहे रोहित म्हणून. त्यांनीसुद्धा आज आपल्याबरोबर राईड केली. तर 3 रायडर आता आपण झालेलो आहे. तर असे करत करत आपण एकत्र मस्तपैकी ग्रुप राईड करू. अजून खूप राईड्सचे प्लॅन आहेत. तो होप तुम्हाला ते सुद्धा आवडतील. त्याचेसुद्धा शूट करून आम्ही मस्तपैकी तुम्हाला राईडचे शूट करून व्हिडिओ दाखवू. सो गाईज, होप आशा करतो या सगळ्या गोष्टी व्हिडिओमधल्या तुम्हाला आवडल्या असतील. ज्या नाही आवडल्या असतील त्याबद्दल लाईक करा, म्हणून ज्या नाही आवडल्या असतील त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या वेळी नक्की काहीतरी नवीन प्रयत्न करू आणि काहीतरी चांगल्यापैकी त्या झालेल्या ज्या चुका आहेत व्हिडिओमधल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. सो स्टे ट्यून आणि चॅनलमध्ये असेच राहा, राईड करत राहा, खुश राहा आणि आपली स्वप्न पूर्ण करत राहा गाईज. थँक्यू व्हेरी मच आणि लव यू.